नमस्कार मित्र, कशा आहात मग? या आपल्या स्टारलाइट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सोमवार होणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीच्या विषयी गोष्टी करणार आहोत, बोलणार आहोत. मी तुम्हाला फ्रायडेच्या सेशन झाल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये मग सगळ्यांना सांगितलं होतं की मंडेला कोणत्या मूव्ज होतील हे आपण संडेच्या संध्याकाळी बोलणार आहोत. आणि यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतो. तर तुम्हाला जे सांगितलं फ्रायडेला जो काय आपलं शेअर बाजाराचा जो काय गिरावट झाली होती, जो काय डाऊन झाला होता, त्याविषयी पुन्हा एकदा मी थोडक्यात माहिती सांगतो, लक्षात घ्या. आपण पहिलं निफ्टीविषयी बोलूयात. निफ्टी गुरुवारी क्लोज झाला होता 24,246 अंकांना आणि जो फ्रायडेला ओपन झाला तो 24,289ला, म्हणजे केवळ प्लस 44 अंकांचाच आपल्याला काय मिळालं, त्याच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली होती. आणि जो फ्रायडेला क्लोज झाला होता तो जाता 24,039ला, म्हणजे जवळपास 207 पॉईंटनी मार्केट काय जातं, डाऊन झालेलं होतं आपलं. आता 207 पॉईंटनी मार्केट डाऊन झाल्यामुळं बऱ्यापैकी मार्केटमध्ये मंदी काल जाणवली, फॉल डाऊन जाणवलेला होता आपल्याला. हे इतकंच नाही तर मार्केट जास्तीत जास्त किती खाली गेलं त्या दिवशी, तर 23,847 या अंकांपर्यंत मार्केट खाली गेलं होतं. म्हणजे जवळपास किती, 207 आणि ते पुन्हा 200, म्हणजे जवळपास 450 अंकांपर्यंत मार्केट त्या दिवशी काय जातं, डाऊन झालं होतं मित्रांनो. आणि जो हायेस्ट होता मार्केटचा, तो मार्केटचा हायेस्ट होता 24,365. म्हणजे जे आपलं ओपन झालं होतं तर 24,289ला, ते हायस्टला गेलं 24,365ला, म्हणजे प्लस आपण 100 अंकांपर्यंत आपण वाढ झालेली पाहायला होती. तर मार्केट एंडिंगला क्लोजिंगला गेलं 207 अंकांपर्यंत. आत्ता सोमवारी काय होणार, आपण 2 दिवस वाट पाहिली होती. मोदी साहेब काही करतात, ट्रम्प काही करणार आहेत का, पुढे घालून काही गोष्टी होत आहेत का. तर या 2 दिवसामध्ये आपल्याला जास्त काही बातम्या ऐकू आल्या नाहीत किंवा जास्त काही बातम्या कळाल्या नाहीत. पण एक मात्र गोष्ट खरी आहे की इंडिया आणि पाकिस्तान सीमेवर काहीतरी गोष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचा इफेक्ट सोमवारच्या बाजारावर पडू शकतो का. खरं सांगू का मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अमेरिकेहून चालू झालेलं ट्रेड वॉर पाहिलं होतं आपण, आणि त्याचा इफेक्ट आपल्या काय होता, मार्केटवर पडलेला जास्त पाहायला मिळाला नाही आपण. पण आता भारत आणि पाकिस्तान या 2 देशातले संबंध दुरावलेले पाहायला मिळतात आहेत आणि त्या गोष्टींचा फरक आपल्या मार्केटवर पडलेला पाहायला मिळू शकतो, कारण या गोष्टी भारतामधल्याच आहेत. आणि थोडक्यात काय झालेलं आहे, भारतामधून आपण काही व्यापाराच्या गोष्टींवर आणि पाकिस्तानकडून काही व्यापाराच्या गोष्टीवर निर्बंध लागलेले पाहायला मिळतात. त्याचाही फरक भारतामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर थोड्याफार प्रमाणात पडू शकतो. आणि याच्यामुळं सोमवारी असणारं जे मार्केट आहे, हे मार्केट जास्तीत जास्त काळ आपल्याला बेरिश लेवलला गेलेलं पाहायला मिळेल, बुलिश लेवलला गेलेलं पाहायला मिळणार नाही. थोडक्यात आपल्या या मार्केटमधली जी मंदी आहे, ती मंदी अजून कमी झालेली नाही. जो ड्रॉपअप आलेला होता मार्केटमधला, जरी आपला निफ्टी हाय लेवलला गेलेला असेल, 24,000 त्यांनी टचअप केलेला असेल, तरी अजून तो ड्रॉपअप भरून काढलेला नाही. त्यामुळं मंडेला मार्केट ग्रोअप होईल याचे चान्सेस फार कमी आहेत. पण डाऊन होईल याचे चान्सेस मात्र जास्त असलेले पाहायला मिळतात. तीच गोष्ट आपण सेन्सेक्समध्ये पाहू शकतो. सेन्सेक्सला पण आपण सर्जेला पाहिलं होतं तर क्लोजिंग जनता 79,801ला, म्हणजेच 19,801ला, आणि फ्रायडेचं ओपनिंग आहे शुक्रवारचं ते 79,830ला. जास्त नाही पण 29 अंकांचाच त्यामध्ये ग्रोथ झालेला पाहायला मिळाला होता. आणि फ्रायडेचा जो क्लोजअप आहे तो आहे 79,212चा, म्हणजे त्याच्यामध्ये पण जवळपास 588 पॉईंटनी काय झालं तर मार्केट डाऊन असलेलं पाहायला मिळालं आपल्याला. त्या दिवसाचा जो लो आहे फ्रायडेचा तो आहे 78,605चा, आणि जे हायेस्ट आहे त्या दिवशीचा तो आहे 80,130चा. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, सेन्सेक्सचा तर अंक जवळपास 600 अंकांपर्यंत आपण डाऊन झालेलो होतो आणि हायेस्ट आपला 80,130ला, म्हणजे 18,000चा आकडा आपण क्रॉस करतच आहोत. तर अजून काय तो क्रॉस झालेला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. तिथनं पण रिटर्न आपण पाठीमागं बॅकअपला येत आहोत. आता मंडेच्या लेवलला जर विचार करायला गेला तर सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50मध्ये पाहायला घेतो. जर मार्केट डाऊनच राहिलं तर मात्र आपण त्या डाऊन मार्केटमध्ये आपण जवळपास 23,700 23,500 या अंकांचा आपण काय घेऊ शकतो, सपोर्टिंग घेऊ शकतो. जर मार्केट डाऊन राहिलं मित्रांनो तर मात्र आपण 23,500 पर्यंत सहज जाऊ
शकतो. आत्ता आपलं मार्केट झालं आहे 2439ला, तर 23,800, 23,700, 23,500 हे आपले त्या दिवशी सपोर्टिंग असलेले. 23,700ची लेवल जर सोडली तर मार्केट 23,500ला टचअप करत आहे, हे मात्र लक्षात घ्या. आणि जर हायस्ट लेवलला पाहायला गेलं, शक्यता कमी आहे तशी हायस्ट लेवलची, तर मात्र आपण काय करूयात, 24,000चा आकडा इझिली पार करू शकतो. 24,000, 24,100, 24,200, 24,000, 24,100, 24,200 या आकड्यांना आपण बऱ्यापैकी काय करू शकतो, आपण टचअप करू शकतो, थांबवू शकतो, या आकड्यावर आपण येऊ शकतो. हे झालं निफ्टी 50चं. याच बेसिसवर आपण पाहू शकतो आपल्या सेन्सेक्सला. बघा, सेन्सेक्सला 80,000चा सपोर्टिंग टाईम आहे. 80,000लाच आपण सपोर्टिंगला काय करतोय, टचअप केलेला आहे. जरी 588ची गिरावट झालेलं असेल, तर त्या दिवशीचा लो 78,605चा आहे आणि 78,605 असल्यानंतर क्लोजिंग जाते 79,212. म्हणजे जर समजा मार्केट आपलं बुलिश लेवलला गेलं, तर आपण 79,500-700 या लेवलला सहज जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर मार्केट आपलं 80,000कडे अपेक्षेने पाहत राहील. आणि जर मात्र शक्यता जास्त आहे, जर मात्र बेअरिश लेवल असेल, मार्केट डाऊनच झालं, मग मात्र आपण 79,000च्या पण खाली जाऊ शकतो आणि याच्यामुळे त्या दिवशीच्या ज्या लोएस्ट असतील त्या 78,800, 78,900 आणि 79,000चा बॅकअप आपल्याला असलेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मार्केट काय झालेले ग्रोथ झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय आहे, मंडेला मार्केटमधली मंदी, मंडेला मार्केटमध्ये असणारी गिरावट हे अजूनही संपलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळं जर समजा मंडेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या प्रकारचे ट्रेड करायचा विचार करत असाल, तर ते थांबवा. कारण मार्केटमधली मंदी अजून गेलेली नाही. सोमवारी मार्केटमध्ये थोडं सावधगिरीने राहाल आणि आपला होणारा लॉस वाचवायचा प्रयत्न कराल. मार्केटमध्ये अजून काही तेजी येण्याची लक्षणं पाहायला मिळत नाही. ते अजून त्याची 2-3 कारणं आहेत ते, पण ते आपण सविस्तर पाहणार आहोत. मार्केट अजूनच ड्रॉपअप होणार आहे का? आत्ता जे मार्केट 2-3 दिवस आपण पाहिलं होतं, बुलिश लेवलला चाललं होतं, वाढत वाढत चाललं होतं, पण ते मार्केट अजून डाऊन जाऊ शकतं आणि किती अंकापर्यंत डाऊन जाऊ शकतं, याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. पण मला आलेल्या कमेंटप्रमाणे आणि मला आलेल्या फोनप्रमाणे अनेक लोकांची अशी अपेक्षा आहे की सर तुम्ही काय करावं, आम्हाला मराठीमधनं शेअर मार्केट समजवण्याचा प्रयत्न करावा. आमची अपेक्षा अशी आहे की आम्ही शेअर मार्केटमध्ये थोडे थोडे पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो. तुम्हाला म्हणजे मला त्यांच्यावर असं वाटलं की असा एक पब्लिक वर्ग आहे, असा एक वर्ग आहे ज्याला आपला एक इन्कम सोर्स वाढवायचा आहे, म्हणून अशी लोकं शेअर मार्केट, शेअर बाजाराकडे अपेक्षेने पाहतात. बाकीचा मोठा वर्ग आहेच येतो, 1.5 कोटी, 2 कोटी, लाखामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे कमवतोय. पण हे लोक 2-3 कोटीत लाखात पैसे कमवत असतील, तर आपला सर्वसामान्य जो वर्ग आहे, या वर्गाने दिवसाला 100, 200, 300, 500 का कमवू नये? आणि त्याच्यामध्ये काय गोंधळ आहे? आपण मे बी सारखं जर बाहेर तुम्ही गेला असाल चहा प्यायला, वडापाव खायला किंवा अदरवाईज साधा नाश्ता आपण जर पाहायला गेलो आपण, तर सरासरी 100-200 रुपये आपण त्या ठिकाणी एक्सपान्सेस सहज करतो आणि जर आपण त्या ठिकाणी 100-200 एक्सपान्स करू शकतो, तर मार्केटमध्ये 100-200चा लॉस सहन करून 500-600 प्रॉफिट कमवू शकत नाही का आपण? म्हणजे माझा अंदाज असा आहे, मार्केटमध्ये सावधगिरीने पावलं उचलत गेलात, तर तुम्ही मार्केटमधनं डेली बेसला, दररोज बेसला 200-500 रुपयाचा प्रॉफिट बऱ्यापैकी इझिली कमवू शकता. जास्त मोठ्या म्हणजे जास्त मोठ्या अपेक्षेने मार्केटकडे न पाहता आपले डेली बेसचे छोटे छोटे जे खर्च आहेत, तुम्ही या शेअर मार्केटमधून सहज बेअर करू शकता आणि याच्यासाठी सर्वसामान्य लोकांनी, विद्यार्थी वर्गाने आपल्या या मार्केटमध्ये यायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून या लोकांचं म्हणणं असं आहे की सर आम्हाला मार्केट कळतंय, आम्हाला मार्केट समजवायचा प्रयत्न केला जातोय, पण ज्या भाषा आहेत, त्या भाषा हिंदी आणि इंग्लिश आहेत, ज्या आमच्या पार डोकावून जायचा प्रयत्न होतोय, तर आम्हाला आपल्या मातृभाषेतून, मराठीमधून काही समजवत आलं तर सांगा, अशी आम्हाला मार्केट कळायला पाहिजे. तर माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे मित्रांनो, की आपण पुन्हा एकदा मार्केटचे फ्रीमधले कोर्सेस चालू करतोय आणि याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय करावं, आपल्या या यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या कमेंट पाठवा, की जेणेकरून आपल्याला आपला फ्रीमधला कोर्स कधी
आणि केव्हा चालू करता येईल याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घेता येईल. कळालं का? तर लवकरात लवकर तुम्ही काय कराल, सबस्क्राईब कराल आणि तुमची मतं माझ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न कराल. राहिली गोष्ट अतिशय महत्त्वाची, सोमवारी मार्केटमध्ये सावध राहा. जास्त मोठे-मोठे ट्रेड करू नका. एकच ट्रेड बऱ्यापैकी घ्या आणि 9:30 पावणे 10च्या नंतरच मार्केटमध्ये काय करा, एंटर करा. तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचा अंदाज त्या दिवशी आलेला पाहायला मिळेल आणि मार्केट त्यावेळेस तुम्हाला काय होईल, कळायला चालू होईल. तर तुम्हा सगळ्यांना समोरसाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि एवढंच सांगून मी माझे काय करतोय, आजचं आपलं हे लेक्चर संपवतोय. धन्यवाद.